अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। नांदेडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी अमित शहा उपस्थित राहणार आहेत। श्री गुरु तेज बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी कार्यक्रमाचं निमित्त आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं 24 आणि 25 जानेवारी असे 2 दिवस अमित शहा हे नांदेडमध्ये असतील, महाराष्ट्रात असतील। यानंतरची बातमी चंद्रपूरमधली। ठाकरे सेनेच्या सहकार्याशिवाय पाठिंब्याशिवाय चंद्रपुरात महापौर बसणार नाही असं वक्तव्य ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं। ठाकरेंनी चंद्रपूरमध्ये सोबत यावं म्हणून चर्चा सुरू आहे असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा। नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे। एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे। स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील। आज उभाटांची आपली युती नव्हती, पण उभाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे। नाही, त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे, कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ। चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद आता एकीकडे चव्हाट्यावर येताना दिसतायत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातला वाद शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दोन्ही नेत्यांची बैठक घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। वडेट्टीवारांनी माझे नगरसेवक पळवून नेले आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करतायत असा एक प्रकारे आरोपच प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्यावर केलेला आहे। निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन अशी वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि 2 गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं। का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजयभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून नेलं। माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे। मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही, त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही। म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी एबी फॉर्म दिले, निवडून आणले। जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।